नमस्कार शेतकरी मित्रांनो, श्याम के चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ऊस बागायतदार यांच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली ऊसाचा डोस आतमध्ये जे तण नियंत्रणासाठी जे तणनाशक वगैरे वापरले, सर्व काही आपल्या नियोजनानुसार नियोजन करून ऊसाचं उत्पन्न घेण्याचे जास्तीत जास्त टार्गेट वगैरे गाठतात. त्याच्यासाठी आज आपण शेतकऱ्याचं खास मनोगत जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. तर शेतकरी मित्र, सुरुवातीला आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत खत कुठलं कुठलं वापरलं, किती डोस केले आणि ऊसाची जात वगैरे सर्व काही शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. तर सांगा तुमचं नाव सुरुवातीला. माझं नाव खंडू काशीनाथ पदाडे, राहणार भादा. आपण ऊस लावल्याच्या नंतर 1 ते 1.5 सुरुवातीला याची म्हणजे जात कुठली निवडली? ऊसाची जात 8005 आहे. तर शेतकरी मित्र पाहू शकता, ऊसाची जात 8005 निवडलेली आहे शेतकऱ्यांनी. याची साईज, कांडी वगैरे तुम्ही सर्व काही पाहू शकताय. या जातीचा ऊस ओळखण्याचं जे वैशिष्ट्य आहे ते कांडीची साईज रुंद आणि लांब म्हणजे की साईज अशी जाड आणि लांब जे असते आणि कलर वरती कांडीवरती थोडाफार पांढरा काळा कलरचा असं म्हणजे चट्टे वगैरे असे दिसून येतात. ती असेल तर 8005 असं ओळखलं जातं. त्याचं वैशिष्ट्य आहे. तर खात म्हणजे आतापर्यंत ऊस किती महिन्यात झालेला आहे? जवळपास लागवड केलेली म्हणजे तारीख काय आहे? 1 एप्रिलला लागवड केलेली आहे. म्हणजे जवळपास 9 महिन्याचा ऊस झालेला आहे. 10वा महिना सुरुवात आहे. तर याला किती डोस केले आतापर्यंत? आतापर्यंत या ऊसाला 2 डोस झालेले आहेत. बरं. तर प्रति एकर साठी सुरुवातीला जे डोस केला त्याच्यासाठी सुरुवातीला किती खत वापरलं तुम्ही? खताचं नियोजन कसं केलं? 2 बॅग युरिया, 2 बॅग सुपर आणि 20-20-02 बॅग असे 6 बॅग वापरलेले आहेत पहिल्या डोस साठी. आणि पहिला डोस केल्याच्या नंतर दुसऱ्या डोसला दोन्ही डोस मधील अंतर किती होतं म्हणजे गॅप? 40 ते 45 दिवसाच्या नंतर दुसरा डोस केलेला आहे. अच्छा. तर दुसऱ्या डोस साठी काय काय वापरलात तुम्ही? दुसऱ्या डोस साठी 2 बॅग सुपर, 2 बॅग पोटॅश आणि 12-32-16 मिश्र खत आणि अमोनिया 1 बॅग आणि सल्फरच्या काही बॅग वापरलेले आहेत. तर शेतकरी मित्र, अशा पद्धतीने शेतकऱ्यानं 9 महिन्यामध्ये फक्त ऊसाला 2 डोस केलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट तुम्ही समोरासमोरच पाहू शकता की अगदी 2 डोस केले म्हणजे काही आणि कमी खत वापरून जास्तीत जास्त कांड्याची साईज फुगवणे, लांब करणे आणि ऊसाची हाईट वगैरे अगदी चांगल्या पद्धतीचं सर्व नियोजन झालेलं आहे. आणि जमीन पण पाहू शकता, जमीन पण तेवढी काही भारी नाही, फक्त मुरमाड जमीन आहे. मुरमाड जमिनीवरती अगदी चांगल्या पद्धतीचा रिझल्ट इथं दिसून आलेला आहे. तर शेतकरी मित्र, सुरुवातीला शेतकऱ्यानं नायट्रोजनचे 2 पोते म्हणजे की युरिया, त्याच्यामध्ये 46% नायट्रोजन असतं, सिंगल सुपर फॉस्फेट वापरलेला आहे सोबतच सुरुवातीच्या डोसला. आणि त्याच्यानंतर मिश्र खत म्हणून 21-20-13 आणि सोबत एक मुळी वाढीसाठी रूट पॉवर नावाची एक बॅग वापरलेली आहे शेतकऱ्यांनी. तर शेतकरी मित्र, अशा 4ही खताचं मिश्रण करून पहिला डोस दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे दुसरा डोसचा कालावधी असतो, तर दुसऱ्या डोसचा कालावधी कधी निवडताना शेतकरी मित्र, पहिला डोस केल्याच्या नंतर 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी जाऊ देऊन मग नंतर तुम्ही दुसऱ्या डोसचं नियोजन करू शकता. तर शेतकऱ्यांनी 1.5 महिन्याचा कालावधी जाऊ देऊन नंतर खताचं नियोजन केलेलं आहे. आणि दुसऱ्या खताच्या वेळेस शेतकऱ्यांनी वापरलेला आहे 1 पोता युरिया म्हणजे की नायट्रोजन जे 46% आहे ते सुरुवातीच्या डोसपेक्षा दुसऱ्या डोसला थोडं कमी वापरलेलं आहे. त्याचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळेला आपण ऊसाची कांडी वगैरे सुटायला चालू होते त्यावेळेला नायट्रोजनचं प्रमाण थोडं कमी ठेवणं गरजेचंच आहे. त्याच्यासाठी 1 पोतं युरिया प्रति एकरसाठी, 2 पोते सुपर फॉस्फेट आणि पोटॅशियम 2 पोते वापरलेले आहेत. त्याच्याबरोबर नंतर अमोनियाचं 1 पोतं वापरलेलं आहे. सोबतच बेनसल्फ जे की सल्फर ते पण 2-3 बॅग वापरले आहेत शेतकऱ्यांनी. आणि त्याच्याबरोबर 12-32-16 अशी एक पोत्याची निवड केलेली आहे मिश्र खत म्हणून. आणि एवढ्या खताचं मिश्रण करून प्रति एकर मध्ये एवढा खताचा डोस दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा खताचा डोस दिलेला नाही, कारण ऊसाची जी म्हणजे भूक असते त्या भुकेप्रमाणे शेतकऱ्याने नियोजन केलेलं आहे ऊसाच्या खताचं. आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला इथं समोरासमोर दिसून येत आहे.
की चांगल्या पद्धतीचा फुटवा वगैरे अगदी दाट एकदम दाट म्हणजे दाटच पद्धतीचा ऊस ची उगवण वगैरे झालेला आहे. अशा पद्धतीचं नियोजन आहे. आणि याच्यामध्ये जे सुरुवातीला तण नियंत्रण करण्यासाठी आणि जे तणनाशक निवडलं ते तुम्ही कुठल्या पद्धतीचं तणनाशक निवडलं आणि किती दिवसाचा ऊस असताना ते तणनाशक फवारणी केली? साधारणतः 50 दिवस झाली असतील त्या टायमिंगला टाटा मेट्री आणि 2,4-D ती फवारणी केलेली आहे. अच्छा, म्हणजे 2,4-D म्हणजे हे आहे. आणि टाटा मेट्रीचं पॉकेट जे आहे ते सध्या म्हणजे नाही, त्याच्यामुळे ते काही दाखवत नाही. टाटा मेट्री आणि 2,4-D दोन्हीचं मिश्रण करून शेतकऱ्यांनी आपल्या ऊस पिकामधील जे तण असते ते तण नियंत्रणासाठी वापर केला. तर त्या दोन्हीच्या मिश्रणातून तुम्हाला रिझल्ट कशा पद्धतीचा आलेला आहे? रिझल्ट चांगल्या प्रकारचा आलेला आहे आणि तण नियंत्रणात आणण्यासाठी 2,4-D आणि टाटा मेट्री चांगला आहे असं माझं मत आहे. बरं, म्हणजे बाकी शेतकऱ्याला पण तुम्ही वापरण्यास सांगू शकता? हा हा अगदी खात्रीशीर आहे? हा. कुठल्याही पद्धतीचं कुठलंही गवत पाठीमागे राहत नाही? नाही नाही. तर शेतकरी मित्र, शेतकऱ्याचं म्हणणं आहे की तुम्ही पण 2,4-D आणि टाटा मेट्री वापरू शकता. आणि ते त्याचं कारण असं आहे की टोटल जातीमध्ये वापरू शकता, जेणे काय 8,005 असेल, 86,032 असेल, 10,001 असेल, टोटल कुठल्याही वाण ऊसाचा असू द्या त्याच्यामध्ये टाटा मेट्री आणि 2,4-D वापरू शकता. त्याच्यामुळे जे आपल्या ऊस पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी जे कमीत कमी खर्च आणि जास्त उत्पन्न काढण्यासाठी अगदी मदत करेल ते तणनाशक त्याच्यासाठी तुम्ही पण निवडू शकता ते. आणि त्याचा खर्च पण खूप कमी आहे. प्रति एकरसाठी फक्त 1,200 ते 1,250 रुपये प्रति एकरी त्याचा खर्च बसेल. तर शेतकरी मित्र, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.